काल राहुल गांधी साहेब यांनी लोकसभेमध्ये जे आरोप केलेत, काल राहुल गांधी साहेबांचं लोकसभेमध्ये अतिशय सुंदर भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा विषय काढला आणि महाराष्ट्राचा विषय काढून कशा पद्धतीनं 2019ची लोकसभा ते 2024ची लोकसभा म्हणजे 5 वर्षामध्ये किती मतदान वाढलं, अंदाजे 7 लाख आणि 2000च्या लोकसभेपासून तर 2024च्या विधानसभेपर्यंत 4 महिन्यामध्ये किती मतदान वाढलं, 70 लाख. हे 70 लाख जे मतदान वाढलं म्हणजे 5 वर्षात फक्त 7 लाख मतदान वाढतं आणि 4 महिन्यात 70 लाख मतदान वाढतं. त्याच्यामुळे त्यांनी संशय व्यक्त केला की याच्यामध्ये हे मतदान, या मतदानाच्या भरोश्यावरच सध्या महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पार्टी त्यांच्या मित्र लोकांचं जे सरकार आहे, हे फक्त हे 70 लाख जे मतदान जे जास्तीचं वाढवून करण्यात आलं आणि जशा पद्धतीनं EVMचे घोटाळे झाले त्याच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्रामध्ये हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी हायकोर्टामध्ये सुद्धा आमचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टाने सुद्धा इलेक्शन कमिशनला डायरेक्टिव्ह देऊन 2 आठवड्यामध्ये संपूर्ण माहिती द्यायला लावली. त्याच्यामुळे अतिशय गंभीर प्रकरण आहे. आज महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे सरकार EVMच्या माध्यमातून इथे आहे. हे EVM सरकार आहे. हे 70 लाख मतदान ज्या पद्धतीनं 4 महिन्यामध्ये म्हणजे 2024ची लोकसभा ते 2024ची विधानसभा या 4 महिन्यामध्ये कसं वाढलं, त्याच्या बाबतीत संपूर्ण माहिती इलेक्शन कमिशनने दिली पाहिजे, नावासहित दिली पाहिजे, मतदारसंघासहित दिली पाहिजे. तेव्हा या सर्व गोष्टी पुढे येतील. आणि सर्व आता सगळीकडे चर्चा आहे, महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की हे सरकार जे इथे आलं हे सरकार EVMमध्ये घोटाळा करून आलेलं सरकार आहे. हे EVM सरकार आहे आणि अशा पद्धतीचे अनेक प्रश्न उपस्थित करत असताना राज्य शासन किंवा केंद्र शासन किंवा इलेक्शन कमिशन याच्याबद्दल काही बोलत नाही. त्याच्यामुळे ही माहिती लवकरात लवकर पुढे आली 70 लाख मतदानाची तर माहीत पडेल की कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या 2024च्या निवडणुकीमध्ये घोटाळा झाला हे उघडकीस येईल. आणि हे उघडकीस आलं नाही पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी घाबरते. असं आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघावरून प्रत्येक मतदारसंघामध्ये पहा. 2019ची लोकसभा ते 2024च्या लोकसभेमध्ये किती मतदान वाढलं 5 वर्षात. 5 वर्षात जर फक्त थोडंसं मतदान वाढतं, 2000-3000 वाढतं आणि 2024च्या विधानसभेत ते 2024च्या लोकसभेमध्ये 2024ची लोकसभा आणि 2024च्या विधानसभेमध्ये समजा 15,000, 16,000, 20,000 वाढतं. तर 5 वर्षामध्ये 2,000 वाढतं आणि पुढच्या 4 महिन्यामध्ये फक्त तुमचं 15,000, 20,000 वाढतं. हे कसं काय होतं, हे कसं काय झालं. आणि ह्या सर्व गोंधळामुळे, या सर्व घोटाळ्यामुळे हे सर्व महाराष्ट्रामध्ये जे निकाल लागलेले आहेत. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 2014मध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये झाली त्यावेळेस मोदी साहेबांची लाट होती, त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांची लाट होती आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये 288 जागा लढवल्या होत्या पूर्णच्या पूर्ण मतदारसंघ. आणि मोदींची लाट असताना त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 288 पैकी भारतीय जनता पार्टीच्या फक्त 122 आमदार निवडून आले होते, फक्त 122 मोदी साहेबांची लाट असताना. आता 2024मध्ये नरेंद्र मोदी साहेबांची लाट नाही, शेतकरी नाराज, महागाईचा प्रश्न, अनेक प्रश्न असताना यावेळेस भारतीय जनता पार्टीने 149 जागा विधानसभेच्या लढवल्या आणि 132 जागा निवडून आणल्या, 89%. म्हणजे 2014मध्ये मोदीची लाट असताना 42% जागा निवडून आल्या आणि यावेळेस मोदी साहेबांची लाट नसताना, महागाईचा प्रश्न असताना, शेतकरी नाराज असताना 89% जागा निवडून आल्या. याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. 100% याच्यामध्ये EVMमध्ये गोंधळ करून मतदार यादीमध्ये गोंधळ करून हे सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे.